तामिळनाडूच्या राजकारणात आज इतिहास घडलाय आणि तोही एका सुपरस्टारच्या नावाने. होय, विजय जोसेफ आता मुख्यमंत्री होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. अवघ्या 2 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या TVK ने पहिल्याच निवडणुकीत तब्बल 110 जागा जिंकत सत्ता काबीज केली. हा फक्त विजय नाहीये, हा तामिळनाडूच्या राजकारणातील एक मोठा बदल आहे. कारण 77 वर्षांचा DMK आणि तब्बल 52 वर्षांची AIADMK या 2 दिग्गज पक्षांना TVK ने थेट पराभूत केले. दशकानुदशक चाललेलं DMK विरुद्ध AIADMK राजकारण आता पूर्णपणे बदलताना दिसतंय. लोकांनी एक नवीन चेहऱ्यावर विश्वास ठेवलाय, एका अभिनेत्याला नेत्याच्या रूपात स्वीकारले. आता पुढचं पाऊल अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. काँग्रेस आणि इतर लहान पक्षांचा पाठिंबा मिळाल्यास विजय जोसेफ मुख्यमंत्री होणं जवळपास निश्चितच आहे. सिनेमा ते सत्ता हा प्रवास अनेकांनी केला, पण इतक्या वेगाने, इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्याच निवडणुकीत सत्ता मिळवणं ही खरोखर ऐतिहासिक गोष्ट आहे. आता प्रश्न एकच, विजय जोसेफ तामिळनाडूला नवीन दिशा देणार का, की हा बदल तात्पुरता ठरणार? तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट्स करून सांगा.